आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। दी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा पंचवटी शाखा नूतनीकरण समारंभ संपन्न। 1967 मध्ये नामको दी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंचवटी शाखा सुरू झाली। आजपर्यंत पंचवटी शाखेच्या बँकेत 15,000पेक्षा जास्त सेव्हिंग आणि करंट अकाउंटचे सभासद असून बँकेने आतापर्यंत 100 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पंचवटी शाखेने गाठला आहे। 8,000 लॉकर सभासद आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण 80 शाखा असलेल्या नामको बँकेच्या पंचवटी शाखा नूतनीकरण समारंभ नुकताच सोहनलाल मोहनलाल भंडारी यांच्या शुभ हस्ते फीत कापून संपन्न करण्यात आला। उद्घाटन प्रसंगी धुळे मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, नामको बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा माजी आमदार वसंत निवृत्ती गीते यांच्यासह आकाशदादा छाजेड, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल भाऊ दिवे, माजी नगरसेवक डॉक्टर दिनेश बच्छाव, गुरुमतजी बग्गा, माजी उपमहापौर तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि नामको बँकेचे सर्व संचालक, सभासद, खातेधारक, पदाधिकारी, सुभाष चंपालाल नहार उपाध्यक्ष, सपना आनंद बागमार जनसंपर्क संचालक, विजय राजाराम साणे ज्येष्ठ संचालक, हेमंत हरिभाऊ धात्रक ज्येष्ठ संचालक यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। प्रसंगी नामको बँकेचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामको बँकेच्या पंचवटी शाखा जी 1967 मध्ये स्थापन झालेली पंचवटी शाखा तिचं आज नूतनीकरण आणि त्या निमित्ताने 100 कोटीच्या ठेवीचं उद्दिष्ट आमचे मॅनेजर जाधव साहेब यांनी पूर्ण केलं, त्याचा एक आनंद आहे। या ब्रँचमध्ये जवळपास 15,000 करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट आहे। जवळपास 800 लोकांचं स्ट्रॉंग रूम म्हणजे लॉकर ही सुविधा वापरत आहे। मी सभासदांना विनंती करेन, या पंचवटी एरियामध्ये 50,000 आपले सभासद आहेत। बाकीच्या राहिलेल्या सभासदांनी बँकेच्या सेवेचा लाभ घ्यावा। ज्यांच्याकडे जास्त पैसे असतील त्यांनी ठेवी ठेवा, ज्यांना पैशाची गरज असेल त्यांनी कर्ज घ्यावे। नामको बँक सगळ्यांना सेवा देण्यास कटिबद्ध आहे। आपण दिलेल्या यशासाठी म्हणजे नामको बँकेच्या निकालामध्ये जे यश दिलं त्याचं नक्कीच आम्ही चीज करू एवढं आपल्याला आश्वासन देतो। धन्यवाद। महाराष्ट्रामध्ये आणि नाशिकमध्ये या बँकेचं नाव आणि त्या दृष्टिकोनातून स्पर्धेच्या युगामध्ये नूतनीकरण होणं हे महत्त्वाचं। गेली 35 वर्षापूर्वी या बँकेची सुरुवात झाली शाखेची, त्याच्यानंतर म्हणून या स्पर्धेच्या युगामध्ये जी गरज आहे व्यापाऱ्यांची आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेले ग्राहक व्यापारी हे बँकेचे हितचिंतक त्यांना सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे। 5,000 कोटीचा टप्पा बँक पूर्ण करते, त्या दृष्टिकोनातून सुधारणाही गरजेची आहे। बँकेची राजेश शिंपे मनोमानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची संस्थापिका आहे। आज दी नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचं आज नूतनीकरण आहे आणि उद्घाटन समारंभ पण आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला इथे आमंत्रित केलेलं होतं। तर ह्या बँकेची अशीच खूप प्रगती होत राहो आणि खूप उन्नती हो त्यांची या आम्ही शुभेच्छा देतो आणि भंडारी सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आम्ही नेहमी ह्या बँकेच्या सोबत असणार आहोत। आमच्या सर्व कार्यकर्ता आहेत मनोमानसी संस्थेच्या, रुपाली कोठुळे, कविता आणि मंगल मावशी वगैरे सगळ्याजणी आहेत। तर आम्ही ह्या बँकेसोबत कायम जोडलेला राहू आणि कायम जोडलेला असू। पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा। नमस्कार, मी रुपाली सागर कोठुळे, गोगाबाबा पतसंस्था व्हाईस चेअरमन आहे। आजच्या या नामको बँकेच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम खूप छान झाला आणि जाधव सरांनी जे टार्गेट ठेवलं होतं की 100 कोटी आपलं पूर्ण व्हायला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांचं जे टार्गेट पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे सगळ्या सभासदांचे खूप खूप धन्यवाद। असंच प्रेम या बँकेवर राहो ही सदिच्छा। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।